शहर पालिकेच्या 2025-26च्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि ही रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे। प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार देखील करत आहे। आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 25 ब च्या उमेदवार सुमित्रा पवार आहेत। ते शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार आहेत आणि त्या प्रभाग 25 ब मधून निवडणूक देखील लढत आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय करून द्या आम्हाला। नमस्कार। नवी मुंबई सार्वत्रिक निवडणूक 2026 यामध्ये प्रभाग क्रमांक 25 ब या ठिकाणावर मी निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभी आहे आणि या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये 4 प्रभागाचा एक प्रभाग तयार झालेला आहे। वार्ड क्रमांक 91, 92, 99 आणि 100 असा हा खूप मोठा प्रभाग तयार झालेला आहे आणि नवी मुंबईची जनता पहिल्यांदाच या अशा सिस्टीममध्ये मतदान करणार आहे। त्यामुळे खूप थोडंसं संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे, तर त्याच्यासाठी खूप जनजागृती होत आहे। ओके मॅडम, कोणत्या प्रभागातून तुम्ही उभे आहात आणि कोणत्या पक्षाचं हे घेऊन उमेदवारी घेऊन तुम्ही या ठिकाणी उभे आहात? मी प्रभाग क्रमांक 25 ब इथून मी उभी आहे, महिला राखीव, आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतारी या चिन्हावरती मी उभी आहे। मॅडम, तुम्ही कोणते विजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहात? खरं तर नवी मुंबई ही अत्यंत सुंदर आणि सुरक्षित सिटी आहे, परंतु त्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आहे। तर त्यामध्ये महिला सुरक्षा असेल, नंतर गार्डनची दुरावस्था असेल, वॉटर मीटर गटर या गोष्टीसुद्धा आता खूप म्हणजे त्याकडे खूप दुर्लक्ष होत चाललेलं आहे। कारण स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही आता इथले राजे झालेलो आहेत, आम्हाला जनता अशीच निवडून देते, परंतु जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे की खूप काय गोष्टींमध्ये त्यांनी दुरावस्था केलेली आहे आणि नवी मुंबईची जनता अत्यंत नाराज आहे यांच्यावर। म्हणून ह्या स्थानिक नगरसेवक जे पूर्वी परंपरापासून जे चालत आलेले आहेत ते पुन्हा एकदा एकच पॅनलमध्ये उभे आहेत आणि आम्ही सर्व जे नवीन चेहरे, समाजाला पाहिजे ते चेहरे आज, कारण आताच आम्ही काय राजकारणात आलेलो नाही आहे, आम्ही गेली 10-12 वर्षापासून मी त्या प्रभागामध्ये काम करत आहे आणि माझा चेहरा हा परिचयाचा चेहरा त्या ठिकाणी झालेला आहे। 50% आरक्षण हे आहे पालिकेमध्ये, महिला आरक्षण, तर महिलांसाठी तुम्ही काय योजना आता इथून पुढे आणणार आहात? खरं तर आपण म्हणतो 50% महिलांसाठी आरक्षण, परंतु हे आरक्षण आणले कोणी? हे आरक्षण आणले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे महिलांना 50% आरक्षण मिळाले आहे, म्हणून त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे। आणि 50% तर महिला जाणारच आहे, परंतु काही ओपन सीटवरती सुद्धा महिला उभ्या आहेत, म्हणजे 50%पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळे जबाबदारी तर ही आहेच ना, तर त्या जबाबदारीचं आम्ही संधीचं सोनं करणार आहे। कारण मी एक महिला आहे आणि महिला असून देखील मी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले आहे। जुन्नर तालुक्यामध्ये वडज हे माझं माहेर आहे आणि पारुंडे हे माझं सासर आहे आणि त्या ठिकाणी शिवरायांचा जन्म त्या शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि जसं जिजाऊंनी शिवबा घडवला, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, त्यावेळेस मोगलांचं राज्य होतं आणि आपलं हिंदू राष्ट्र व्हावं ह्यासाठी आदरणीय जिजाऊंनी जे काही शिवबाला हे केलं की आज आपण कोणत्या याच्यामध्ये वावरतोय, अत्यंत दबावामध्ये आपण या ठिकाणी वावरत असताना आणि महिला भगिनी फक्त चूल आणि मूल या मर्यादितच अजूनही आम्ही महिलांना काय म्हणतो, पापड लोणचं बनवा, कुठे काय पुरणपोळ्या जेवण बनवा, ते तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त महिला ह्या उद्योजिका झाल्या पाहिजे। महिलांनी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे, त्यांनी मोठे कारखाने उभारले पाहिजे,
त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने देखील स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करार झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा हा करार झालेला आहे की महिलांना मोफत प्रशिक्षण द्यायचं, व्यावसायिक प्रशिक्षण. हे करत असताना कोणतेही नगरसेवक त्याकडे लक्ष देत नाही. परंतु माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी आज माझ्या प्रभागामध्ये त्या सर्व योजना आणल्या. आज माझ्या मैत्रिणींना तुम्ही जर विचारलं किंवा माझे जर इंटरव्ह्यू पाहिले तर त्यात तेच सांगतील की सुमित्राताईंनी आम्हाला घरातून बाहेर पडून स्वतःचे व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले. आज ब्युटी पार्लरचा कोर्स असेल, तुमचा शिवण क्लास असेल, त्यामध्ये स्वयंरोजगारासाठी तुमचा जे महिलांचे डिझायनर साड्या, डिझायनर ड्रेस याचे कोर्सेस असतील. त्यानंतर महिलांसाठी ब्युटी पार्लरच्या वरचा जो कोर्स आहे तो, आणि ड्रायव्हिंगचा कोर्स. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग कोर्ससाठी महिला एवढ्या माझ्याकडे लाईन लावून आहेत, परंतु पालिकेने थोडंसं मला सहकार्य केलं नाही. आणि ड्रायव्हिंगसाठी मी प्रत्येक महिलेला, प्रत्येक घराघरामध्ये महिला ही ड्रायव्हिंग केली पाहिजे आणि स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे, ह्या दृष्टीने मी त्यांना योजना देणार आहे. आणि त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना मार्केटिंगसुद्धा मी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे त्या ज्या काय वस्तू बनवतात त्या वस्तूंना बाजारपेठ कशी मिळेल आणि चांगल्यात चांगल्या दर्जाचा माल बनवून त्यांनी त्यांच्या विकला पाहिजे. स्वतःचे कारखाने उभे करून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. असं माझी इच्छा आहे की महिला सबलीकरण आणि सुरक्षा, महिलांच्या सुरक्षेसाठी आपण पाहतो किती काय काय घडतंय. आज बाकी महिला ज्या म्हणतात आम्ही महिलांसाठी हे करतो ते करतो, मोठ्या पदावर जातात आणि विसरून जातात. नंतर त्या कोणत्या तरी एका पक्षाचा अजेंडा घेऊन काम करतात. गुन्हेगार त्यांच्या पक्षाचा असला का त्याला सूट देतात. वैष्णवी हागवणे प्रकरण पुण्याचं पाहिलं असेल तुम्ही, त्यामध्ये सुद्धा सुटले ते लोक. त्यानंतर आपल्या जी घटना घडली त्या मंदिरामध्ये ती महिला रुसून गेली आणि तिथे त्या पुजाऱ्यांनीच तिच्यावर बलात्कार केला. ह्या गोष्टी घडतात कशा आणि नंतर ते प्रकरणं दाबले जातात. म्हणून मला अपेक्षा नाही आहे माझ्यासाठी कोणी करेल किंवा कोणी आपल्यासाठी. महिलांनी स्वतः उभं राहिलं पाहिजे, स्वतः शिक्षण घेऊन त्या नराधमाला तिथल्या तिथे तुडवलं पाहिजे. दुसऱ्यांची काय अपेक्षा करता? आणि तक्रार करणं हा माझा स्वभाव नाही आहे. सोल्युशन, ओन्ली सोल्युशन. माझ्याकडे ज्या महिला येतात त्यांना मी तेच सांगते, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी आपल्याला सन्मान करणं आणि ते कोण आपला सन्मान करणार आहे? आपणच आपला सन्मान करून घ्यायचा, आपणच पुढे जाऊन काम करायचं. म्हणून तो एक मी महिलांसाठी ते स्किल मी देणार आहे आणि त्यांच्या ह्याच्यासाठी मी त्यांना प्रशिक्षण देणार आहे. आता जे तुम्ही तिथून प्रभाग क्रमांक 25 मधून उभे आहात, त्या ठिकाणी जे मागचे नगरसेवक होते त्यांच्या कालावधीमध्ये कोणती कामं अपूर्ण राहिलेत आणि ती आता तुम्ही पूर्ण कराल निवडून आल्यानंतर? खरं तर तुम्हाला सांगू की रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत आमचे नगरसेवक पूर्ण फ्लॉप झालेले आहेत. आज तुम्हाला सांगते, सिडको ट्रान्सफर नाही अजून. जे प्लॉट उभे आहेत त्यांचं कन्व्हिस डीड नाही. माझी खूप मोठी सोसायटी आहे, भीमाशंकर सोसायटी, तिचं अजून सिडकोचं ट्रान्सफर नाही आहे आमचं. आणि कन्व्हिस डीड नाही आहे. आणि कन्व्हिस डीड असल्याशिवाय त्या बिल्डिंग आता पडतील थोड्या दिवसांनी. आणि सगळ्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे. अक्षरशः लोक जीव मुठीत घेऊन राहतात तिथे. सिडकोच्या बिल्डिंग आहेत, माझ्या आजूबाजूला सोसायट्या आहेत मोठ्या मोठ्या, तिथेसुद्धा लोक अक्षरशः वरून पाणी गळतं आहे, छत त्यांच्या डोक्यावर पडतं आहे की पावसाळ्यामध्ये. परंतु रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत आमच्या नगरसेवकांनी काहीही केलेलं नाही आहे. आणि अजूनही मला वाटत नाही की ती निवडून आल्यानंतर काही करतील. म्हणून रिडेव्हलपमेंटसाठी मी त्याचा पाठपुरावा करून ह्या सरकारच्या मागे लागून आम्ही त्या ठिकाणी मोठे मोठे टावर उभारून आमच्या सोसायट्या आजूबाजूला जवळजवळ माझ्या 100 नंबर वार्डामध्ये 17-18 सोसायट्या मोठ्या आहेत.
आणि छोट्या छोट्या काही अशा एकूण 40-50 सोसायटी आमच्या होत्या. आणि त्यामध्ये धारावे गाव आलेलं आहे. धारावे गावाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. तिथे सुद्धा जो भूमिपुत्र आहे राहण्यासाठी, आणि भूमिपुत्र जरी असला त्यांच्याच नगरसेवक माझ्या विरोधात उभे आहेत, परंतु ते काही त्यांच्यासाठी करत नाही. पण मी त्या धारावे गावाचा सुद्धा विकास करणार आहे, शिवड परिसराचा विकास करणार आहे. सेक्टर 21मध्ये तिथे जर गेलं तर भयान शांतता असते, तर तिथे भीती वाटते, कुणी कोणाला मदत करत नाही, आणि हाय क्वालिफाईड एरिया आहे तो. त्यामुळे तिथे CCTV कॅमेऱ्याची गरज आहे. रस्त्यावर तुम्ही पाहिलं तर सोनसाखळ्या चोरणं, मंगळसूत्र चोरणं, अक्षरशः कुणी मदत करत नाही. आणि चोरीचं तर प्रमाण खूप वाढलेलं आहे त्या भागामध्ये. खरं तर आपली जी व्यवस्था आहे आता ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहायची, ती कधी कधी आपल्या जीवाला घातकसुद्धा ठरते. बाजूच्याच घरात कोणी मरून पडलं तर कोणी बघायला येत नाही. ज्यावेळेस वास येतो त्यावेळेस म्हणतो कोणतरी, म्हणजे कुणी लक्ष देत नाही त्या ठिकाणी. तर ती सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा मला महिला भगिनींसाठी खूप तळमळीनं मला ती त्यांच्यासाठी करायचं आहे. आणि CCTV मी जर निवडून आले तर प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक सोसायट्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या खर्चाने CCTV लावेल, आणि संपूर्ण जो परिसर आहे तो सुरक्षित करेल. आणि लाईटची व्यवस्था, लाईट सारखी तिथे जाते. सोलार सिस्टीमचा उपक्रम आहे, परंतु आमच्या भागामध्ये अजून सोलार सिस्टीमचा उपक्रम आलेला नाही आहे. आमदार मॅडमलासुद्धा आम्ही बऱ्याच वेळा विनंती केली, त्या बोलल्या देते, परंतु अजून त्यांनी देखील आम्हाला CCTVचा आणि सोलार सिस्टीम दिलेलं नाही आहे. कारण जरी लाईट गेली तरी जी सोलार सिस्टीम त्याच्यावरती लाईट चालेल, म्हणून आता वारंवार लाईटसुद्धा जायला लागली. पाण्याचा विषय तर आपण पाहिला, मागच्या उन्हाळ्यामध्ये अक्षरशः महिला भगिनींनी माझं हे केलं की बाबा तुम्ही पाण्याचा विषय घेऊन या पुढे. त्यानंतर आमचं जे वंडर पार्क आहे, वंडर पार्क एवढं सुसज्ज, एवढं सुंदर, तिथं सायन्स पार्कसुद्धा होणार आहे. आणि त्या वंडर पार्कच्या समोर स्थानिक नगरसेवकांनी जो ब्रेक टेस्टिंग मोठे मोठे ट्रेलर येतात ब्रेक टेस्टिंगसाठी तिथे, आणि तो RTOचा ब्रेक टेस्टिंग तिथे चालू केला आहे. भरपूर वेळा आंदोलनं केली. मॅडम, त्याच्यासाठी सोसायटीचा विरोध देखील होता, मी असं ऐकलेलं आहे. काय नेमकी त्यामागे सोसायटीने कसा विरोध केलेला आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना निघाली का? तिथे काही झालेलं नाही आहे. उलट आता तिथे जे टेम्पररी होतं तिथे आता परमानंट शेडचं बांधकाम चालू आहे. तिथे साऊंड प्रूफ बॅरियर पण लावायची गरज आहे. तिथे लहान लहान मुलं संपूर्ण नवी मुंबईमधून, इतर मुंबईमधून येतात, आणि तो जो ब्रेक टेस्टिंग जो RTOचा आहे तिथे मोठे मोठे महाकाय ट्रक असतात, ट्रेलर असतात, आणि अक्षरशः भरधाव वेगाने तिथे येतात. ॲक्सिडेंटसुद्धा तिथे झालेला आहे. तिथल्या सोसायटीने आंदोलन देखील केलेलं आहे. पण स्थानिक नगरसेवक आपलं त्यांचं हे झालं, काय म्हणतात ना, टक्केवारी वगैरे काय असते मला काय माहीत नाही, पण लोक म्हणतात तेवढं त्यांचं झालं का ते गप्प बसतात आणि लोकांना म्हणतात हां मी तुमच्याबरोबर आहे. परंतु आता जनता ही सुज्ञ झालेली आहे, आणि त्याविषयी सुद्धा मी काम करणार आहे. आणि त्या आवाज उठवून ते सुद्धा मी जनतेला जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता घरोघरी जातायत, प्रचार करतायत, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? मला एवढा चांगला प्रतिसाद भेटतोय, कारण ज्या वेळेस आमचं स्थलांतर झालं इकडे, आमचं मार्केट आहे ना APMC फ्रूट मार्केट, तिकडे क्रॉफर्ड मार्केटला होतं. त्यावेळेस ज्या स्थलांतर झालं त्यावेळेस मार्केटचा पण प्लॉट शरदचंद्र पवार साहेबांनी दिला. त्यानंतर आमची राहण्याची व्यवस्था नेरूळ या ठिकाणी सुरक्षित आमची केली. तिथेही ते प्लॉट आम्हाला शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला. आजूबाजूचे पण प्लॉट शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिले आणि आमचं पुनर्वसन केलं. त्यामुळे आज रोजी सगळे लोक त्यांना सोडून गेले, परंतु तो योद्धा आहे. त्यांनी अ गेला तर ब आहे, ब गेला तर क आहे, क गेला तर ड आहे. त्यांच्याकडे सगळ्या पळीतले लोक आहेत. आता तुम्हाला सांगते, महिनाभरापूर्वी त्यातली नगरसेविका एकच राहिली होती. त्यांचं नाव मी सांगते, सलुजा संदीप सुतार. त्या एकच राहिल्या होत्या. अक्षरशः
पक्षाने त्यांना असं सगळं काय म्हणतात ना, असं दिल खोलून दिलं होतं त्यांना, की बाबा तुम्ही तिथे जर म्हणन ते कॅन्डिडेट घ्या, तुम्ही म्हणन तसं पॅनल निवडून आणा, तुमचं सगळे निर्णय अधिकार त्यांना दिले होते. तर मलाही त्या घेऊन गेल्या आणि घेऊन गेल्याच्या नंतर मला त्या बोलल्या, माझ्या पॅनलमध्ये तुम्ही उभ्या राहाल का, आपण दोघी उभ्या राहू आणि एक ओबीसी आणि एक ओपन असं आपण काम करूया. आणि मी प्रभावित झाले, कारण शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात मी पहिल्यापासूनच आहे आणि नंतर अजितदादाच्या बरोबर आम्ही गेलो. परंतु मी अजितदादा बरोबर जरी गेले तरी मला काम करण्याची जी संधी कशी मिळाली की स्थानिक नगरसेवक त्यावेळेस परत पक्ष प्रवेश करून इकडे आले शरदचंद्र पवार साहेबांमध्ये. त्यानंतर मी तिकडे मित्रपक्षात असल्यामुळे मला तिथून वोटिंग काढायची संधी मिळाली. मग मंदाताई म्हात्रेंना मी तिथून वोटिंग काढून दिलं की माझं स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला तो प्लॅटफॉर्म त्यावेळेस मिळाल्यानंतर मी अक्षरशः ताईंना म्हणजे आवडेल असं काम करून त्यांना मी त्या ठिकाणी निवडून दिलं आणि 650+ माझ्या नुसतं वार्ड क्रमांक 100मधून त्यांना मी वोटिंग दिलं. एवढे मोठे. त्याच वेळेस मला कळालं की जनता स्थानिक नगरसेवकांवरती नाराज आहे. आणि आत्ता आम्ही डोर टू डोर प्रचार करत असताना ते लोक अक्षरशः आमचं एवढं छान स्वागत करतात की सर्व धर्म समभाव, फुले शाहू आंबेडकरांची जी काय विचारधारणा आहे ती शरदचंद्रजी पवार साहेबांची आहे. आणि भारतीय जनता पक्ष फक्त नुसतं जातीपातीवरतीच काम करत आहे. नागरिकांनी नवा चेहरा का निवडून द्यावा, का तुम्हाला संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं? नवा चेहरा याच्यासाठी निवडून द्यावं की आता तुम्ही पाहिलं असेल, लोकांनी फॉर्म भरल्यानंतर नगरसेवकांची प्रॉपर्टी डिक्लेअर झाली. त्यामध्ये मागच्या वेळेस 5-5 कोटीची प्रॉपर्टी असताना आज 75-75 कोटीची प्रॉपर्टी झाली. मग यांनी जनतेचा विकास कमी पण स्वतःचा विकास जास्त केला. म्हणून अजूनही त्यांना एक हाव सुटलेली आहे. आणि जे नवीन लोक आहेत त्यांना जर संधी दिली तर ते लोक नक्कीच जनतेची सेवा करण्यामध्ये ते विलीन होतील आणि त्यामध्ये स्वतःचं स्किल त्यांना दाखवता येईल. आणि हे लोक ज्यांना एवढं निवडून दिलं आहे ते स्वतः गब्बर झालेले आहेत, ते काहीही काम करणार नाही. म्हणून माझी इच्छा आहे की आता नवा चेहरा निवडून द्यावा. येत्या 15 तारखेला तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल तुम्हाला मतदान करण्यासाठी? आम्ही नागरिकांना आता हेच आव्हान करत आहोत की आता चेहरा नवा, बदल हवा. कारण नवी मुंबई म्हटलं की एक ठराविक लोकांची ही राजधानी झालेली आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कमी, परंतु स्वतःचा विकास करण्यामध्ये त्यांची जास्त वेळ जात आहे. आणि आता तसं पाहिलं तर बऱ्याच गोष्टी अपूर्ण आहेत. आता त्या इथला मतदार राजा हा अत्यंत कुशग्र बुद्धिमत्तेचा आहे. तो नक्कीच शांतताप्रिय आहे आणि तो नक्कीच शांततेने आम्हाला मतदान करून जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आम्हाला निवडून देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि त्या मतदारांना मी आव्हान करते की येत्या 15 तारीखला प्रभाग क्रमांक 25B 2 नंबरचं बटन सुमित्रा भगवान पवार, माझं चिन्ह आहे तुतारी, या बटनावर जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि नवा चेहरा, बदल हवा असं मतदान करून मला निवडून द्यावा. धन्यवाद. मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि प्रभाग क्रमांक 25Bचा आढावा आमच्यासमोर मांडलात. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की ह्या होत्या सुमित्रा पवार. ह्या प्रभाग क्रमांक 25B या ठिकाणांवर शरदचंद्र पवार गटातून उभ्या आहेत आणि नवा चेहरा, बदल हवा हे ब्रीद वाक्य घेऊन निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरलेल्या आहेत. चला तर बघूया आता येणाऱ्या काळात जनता त्यांना कोणता कौल देते. आपकी आवाज, आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.